रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार रोहित पवार आक्रमक। बीएसआर कंपनीमागे प्रभावशाली लोकांचा हात, पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांचं वक्तव्य तर ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप। राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी, आरएसएस अवमान प्रकरणी नवीन जामीनदार सादर केला। हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवे जामीनदार। ठाण्यात राहुल गांधींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी। एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध। मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे। राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची दिलगिरी व्यक्त केल्यामुळे खटला मागे। राऊतांकडून अद्वैय हिरेंवर चुकीची माहिती दिल्याचा आरोप। चंद्रपूरच्या सत्ता संघर्षात माझी चूकच नाही तर माफी मागण्याचा प्रश्नच नाही, हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर झाला नाही हे सत्य। चंद्रपुरातील सत्ता संघर्षावरून हर्षवर्धन सपकाळांचं विधान। चंद्रपुरात आम्ही तुमच्या बरोबरच होतो, अंतर्गत गटबाजीमुळे तुमचा पराभव झाला। तुम्ही एकत्र येऊ न शकल्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणावरती परिणाम। संजय राऊतांची प्रतिक्रिया। विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते। अजित पवारांनी स्वतः आम्हाला याबाबत सांगितलं होतं। अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट। छगन भुजबळांची अनेक वर्षांपासूनची दिल्लीत जायची इच्छा। ज्येष्ठांसाठी राज्यसभा योग्य सदन। अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या विनाच होणार। विधानसभेनंतर आता परिषदेचेही विरोधी पक्षनेतेपद रिक्त। 10% निकष पूर्ण होत नसल्यामुळे काँग्रेसचा दावा रखडला। बुलढाण्याच्या लोणारमधील चिखला गावात तणावपूर्ण शांतता। वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात। छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून झाला होता वाद।